जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अहरण स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, लाडकी बहीण योजना बंद होणार का? कारण उच्च न्यायालयामध्ये जी पिटिशन होती ती दाखल झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजनाबद्दल काय सुचवलं आहे सरकारला. त्यानंतर पेन्शनसाठी पैसे नाहीत किंवा गरज पडल्यास आयुक्तांची गाडी विका, असं जे आहे ते उच्च न्यायालयाने का म्हटलं आहे, याबद्दल आपण संपूर्ण जी आहे ती चर्चा करणार आहोत. लाडकी बहिणींसाठी अत्यावश्यक सूचना असणार आहेत आणि लाडकी बहीण ह्याबद्दल जी पिटिशन आली होती त्यामध्ये उच्च न्यायालयाने काय सांगितलं त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे अपडेट्स वेळोवेळी मिळत जातील. मग विद्यार्थी मित्रांनो, लक्षात असू द्या, लाडकी बहीण योजना यामध्ये ज्या इलिजिबल लाडक्या बहिणी आहेत त्यांना 1500 रुपये दर महिना त्यांच्या खात्यात जो आहे, सरकार त्यांच्या खात्यात पैसे जे आहेत 1500 रुपये ते जमा करते. तर हे जे 1500 रुपये आहेत त्यासाठी KYC ही जी संकल्पना आहे, म्हणजेच KYC करून तुम्ही तुमचे जे 1500 रुपये आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये येतील. मग त्या KYCमध्ये त्यांनी अनेक असे इलिजिबल क्रायटेरिया दिले होते. त्यामध्ये तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नसला पाहिजे, म्हणजे असे इतर जे आहेत, किंवा तुम्ही कुठल्याही जॉबवर असता कामा नये, तुमच्या पतीचं किंवा तुमच्या जे असेल तुमचे वडील असतील किंवा तुमचे पती असतील किंवा तुम्ही लग्न झालेले नसाल, तर जी KYC होती त्या लाडक्या बहिणींनी केलेलं आहे. आत्ताची जी अपडेट आहे ती म्हणजे काय, तर लाडकी बहीण योजनेबद्दल उच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता तिथे की पेन्शनसाठी पैसे नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा. आता उच्च न्यायालय राज्य सरकारला सुनावले खडे बोल. मुंबई, निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि हक्काचे पैसे देण्यासाठी निधी नसताना सरकार हजारो कोटीचा खर्च राज्यातील लाडकी बहीण योजनेवर करते. यावर नुकतेच उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत. तसेच पैसे नसतील तर योजना थांबवा, असं स्टेटमेंट जे आहे ते उच्च न्यायालयाने केलेलं आहे. त्यानंतर पालिका शिक्षण व विभागातील निवृत्त महिलांनी 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारे पेन्शन, ग्रॅच्युटी आणि इतर लाभांपासून ते वंचित असल्याचा दावा करून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. म्हणजे जी पिटिशनर होते ते म्हणजे काय, तर पालिका शिक्षण विभागातील जे निवृत्त महिला आहेत त्यांना 7व्या वेतन आयोगानुसार मिळालेलं जे पेन्शन आहे त्याचे जे ग्रॅच्युटी असते, जे त्यांना पेन्शनपासून किंवा जे पेन्शनर असतात त्यांना एक ग्रॅच्युटी अशी मिळते, त्यापासून आणि इतर लाभांपासून ते वंचित आहेत. मग हे जे आहेत महिला शिक्षण विभागातील निवृत्त महिला यांनी पिटिशन दाखल केली होती. या पिटिशनवर उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही योजना थांबवा. या याचिकेवर नुकतीच न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी पालिकेच्या वकिलांनी सरकारकडून निधी मिळाला नसल्याचे कारण पुढे केले. त्यावर नाराजी व्यक्त करून न्यायालयाने लाडकी बहीण योजनेवर होणाऱ्या प्रचंड खर्चाकडे बोट ठेवत सरकारच्या प्राधान्यक्रमावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. म्हणजे सरकारचं प्राधान्य काय आहे, तर यांना पेन्शन द्यायचं की लाडक्या बहिण्यांच्या अकाउंटमध्ये जे पैसे येतात ते करायचं. त्या अनुषंगाने पुढील जे आहे, गरज पडल्यास आयुक्तांची गाडीही विका, कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे देण्यासाठी निधी नाही पण योजनांवर हजारो कोटी खर्च करता, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. पैसे नसतील तर पालिकेच्या टेबल खुर्च्या AC विका, गरज पडल्यास आयुक्तांच्या गाडीही विका पण कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे द्या, अशा शब्दात न्यायालयाने पालिकेच्या जे पालिका आहे, जे पालिका शिक्षण विभाग आहे त्यांना धारेवर धरलेलं आहे. तसेच या प्रकरणातील स्पष्टीकरण देण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देऊन सुनावणी तहकूब केलेली आहे. मग आता लाडकी बहीणबद्दल जे स्टेटमेंट केलेलं आहे या स्टेटमेंटचं नक्कीच काहीतरी पुढे, आता ही योजना अद्याप तरी बंद झालेली नाही आहे. म्हणून ह्या अशा पद्धतीने जर तुमच्यापर्यंत अपडेट येत असतील की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, तर आत्ता सध्या लाडकी बहीण जी आहे योजना जी आहे ती सुरू आहे. ऑफिशियली असं काहीही झालेलं नाही आहे. फक्त जी उच्च न्यायालयामध्ये जी याचिका आलेली होती पालिका शिक्षण विभागातील निवृत्त महिलांच्या 7व्या वेतनसाठी जी याचिका दाखल केली गेली होती, त्या दाखलमध्ये त्यांना पेन्शनचे जे पैसे असतील, ग्रॅच्युटी असतील, हे मिळत नाही आहे. त्या अनुषंगाने जे आहे ते उच्च न्यायालयाने
लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्याकडे बोट दाखवलं आणि जे सरकारचं जे प्राधान्यक्रम आहे ते सरकारने व्यवस्थित ठरवावं याकडे त्यांनी जे आहे ते व्यवस्थित लक्ष केंद्रित केलेलं आहे. आता कुठल्याही प्रकारची जी आहे ती लाडकी बहीण योजना अद्याप तरी बंद झालेली नाही आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, अशाच अपडेट्स तुम्हाला मी वेळोवेळी देत असतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.